शिखराकडे पाऊल आमुचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमुचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमुचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक. नमस्कार, मी योगेश पासलकर, निखिल कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आम्ही बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करतो. NHAI, पुणे महानगरपालिका असेल, PWD असेल, जी कुठली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असते, बिल्डिंगची कामं असतील, ही सगळी आम्ही करतो निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. तसंच आणखीन एक आमची कंपनी निखिल इन्फ्रा स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड, ज्याच्यामध्ये आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे जे काही कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी जे लागतं त्याचं बॅकवर्ड इंटिग्रेशन पूर्णपणे आम्ही स्वतः करतो. ज्याच्यामध्ये पुण्यातली आमची एकमेव कंपनी जी ISI मार्क्ड आहे, पेवर ब्लॉक, इंटरलॉकिंग ब्लॉक्स, प्रिकास्ट युनिट, हे सगळं आम्ही तिथे बनवतो. क्रशर्स आहेत, RMC प्लांट्स आहेत, एक्सकॅव्हेशनची टीम आहे, हे सगळं आम्ही निखिल इन्फ्रा स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करतो आणि त्या कंपनीचा सुद्धा मी MD आहे. घरातच आमचे व्यवसाय चालू आहे. माझ्या वडिलांकडे बघूनच मी व्यवसाय लहानपणापासून शिकतोय. म्हणजे मला चांगलं आठवतंय की आमची 7वीची ट्रिप गेली होती. त्यावेळेस एक उद्योजकांचं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानामध्ये आमच्या सर्व शाळेतल्या मुलांना विचारलं होतं की कोण कोण काय काय करणार. तर अख्ख्या शाळेमधनं फक्त 2 जण आम्ही होतो की ज्यांनी हात वरती केलता, ज्यांनी विचारलं होतं की व्यवसाय कोण करणार. तर आम्ही 2 जण होतो. म्हणजे समाव ते DNA मध्ये किंवा वडिलांपासूनच आम्ही बघत आल्यामुळे लहानपणापासूनच उद्योगात आहोत असं वाटतं मला. सर्वात पहिली कमाई माझी कधी झाली तर आमच्या घरामध्ये अंगणामध्ये एक कडीपत्त्याचं झाड होतं आणि त्याला खूप चांगला कडीपत्ता यायचा. आणि आमच्याच सोसायटीमध्ये एक जण भाजीपाला विकायचे. तर तिथं मी तो कडीपत्ता जाऊन विकला होता आणि तिथनं मला काहीतरी 5 रुपये पहिल्या वेळेस आले. तिथनंच उद्योग किंवा पैशाची कमाई पहिली कुठली झाली तर ती मी बहुतेक 4थी 5वीत काहीतरी असेल त्यावेळेस पहिल्यांदा मी ते 5 रुपये कमवले होते. ऑफिशियली म्हटलं तर 2003 मध्ये जसं माझं कॉलेज संपलं, म्हणजे कॉलेजचा शेवटचा पेपर संपला आणि मी अगदी दुसऱ्या दिवसापासनं आमच्या निखिल कन्स्ट्रक्शनमध्ये व्यवसाय चालू केला. आमचा व्यवसाय हा वडिलांनी चालू केला होता 1995 साली. 2003 मध्ये मी व्यवसायात आलेलो आहे निखिल कन्स्ट्रक्शन. त्यावेळेस आम्ही पुणे महानगरपालिकेची कामं करायचो. राजभवन रस्त्याचं एक काम होतं आमच्याकडे, फुटपाथचं. त्या कामात माझा फर्स्ट डे ऑफ बिझनेस होता. पण तसं तुम्हाला जसं म्हटलं तसं लहानपणापासूनच आम्ही तो बिझनेस बघितल्यामुळे नेहमी डोक्यात तेच होतं की आपल्याला व्यावसायिकच व्हायचं. कधीही डोक्यात आलं नाही की आपण नोकरी करायची. लहानपणापासून ते डोक्यात होतं. म्हणजे प्रवास म्हटलं तर कधी चालू आला तर मलाच कदाचित माहीत नाही की कधीपासून मी उद्योजक होण्याचा प्रवास चालू केला. जसं तुम्ही शिवाजी महाराज म्हटले तसं जर अजून आपण मागं गेलो तरी आपल्या लक्षात येईल की व्यवसाय करणं किंवा मॅनेजमेंट हे आपल्या भारताच्या इथोजमध्येच आहे, भारतीय संस्कृतीतच आहे. आज जरी आपण बघितलं तर कुठलाही देव आपण बघितला तर तो आपल्याला गरीब देव दिसत नाही. म्हणजे पूर्णपणे सोन्याने मढलेला किंवा देवी जरी बघितली तरी ती श्रीमंतपणा हा आपल्या भारतीय संस्कृतीत नेहमीच दाखवण्यात आलेला आहे. आपण जर महाभारतात बघितलं, आमचे गुरु महात्र्यांनी नेहमीच हे सांगत असतात की महाभारताचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की कृष्णाने कुणाला निवडला तर हू वॉज बेस्ट. आमचे महात्रे एक फ्रेज वापरतात की गॉड विल डू दी रेस्ट विथ द बेस्ट. जो बेस्ट असतो त्याच्यासोबत गॉड नेहमीच असतो. त्यांनी सुंदर एक वाक्य सांगितलं होतं की व्हेन यू डू युअर बेस्ट गॉड विल डू दी रेस्ट अँड व्हेन यू डू नॉट डू युअर बेस्ट गॉड विल कंटिन्यू टू रेस्ट. म्हणजे काय तर रेस्टचा दोन्हीकडे अर्थ वेगळा आहे. जेव्हा आपण आपलं बेस्ट देतो तेव्हा जे काही बाकीचं असतं ते सगळं देवावरती ठेवायचं आणि देव करतो. आणि जेव्हा आपण आपलं बेस्ट देत नाही त्यावेळेस देव पण रेस्ट करत असतो, तो आराम करतो. तू पण आराम करतोय तर मी पण आराम करू. हे आपल्याला महाभारतातनं मुख्यत्वे शिकायला भेटतं. अनेक जण होते ना महाभारतात, म्हणजे 5 पांडव होते, 100 कौरव होते, पण कृष्णाने अर्जुनालाच का निवडला? बिकॉज ही वॉज द बेस्ट क्षत्रिय इन दॅट बॅटलफील्ड. आपण असं बघू शकतो की सर्वात उत्तम कोण होतं तर अर्जुन होता. म्हणूनच कृष्णाने अर्जुनाला निवडलं होतं. तसंच
आपण सुद्धा जेव्हा आपण बेस्ट करतो तेव्हा बाकीच्या गोष्टी हे देव करतो, हे आपल्याला आपल्या संस्कृतीतनं कळतं. एक दुसरं मला असं वाटतं की आपण रामायण बघितला. रामायणामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं की तिथं अनेक महान लोक होती. म्हणजे रावण तर एक मॅनेजमेंटचं गुरु म्हटलं तरी चालेल. लंका जी सोन्याची लंका असं म्हटलं जातं ती होती. दशरथ रामाचे वडील किंवा ही सगळी मंडळी आपण बघतो. पण सगळ्यात जास्त रामायणात कुणाला महत्त्व भेटलं असेल तर एका छोट्या झाडावरती एका जंगलात असलेल्या माकडाला, जे हनुमान होता. आपल्या संस्कृती पण आपल्याला हेच सांगते की जिथं फेथ असतं, जिथं विश्वास असतो, तिथं एक माकड सुद्धा देव बनू शकतो. तर हे म्हणजे जर आपण आपल्या व्यवसायावरती इतका फेथ ठेवला, इतका विश्वास ठेवला, तर आपल्याला पण त्या गोष्टी अचीव होऊ शकतो. हे आपण आपल्या संस्कृतीतनं बघू शकतो. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. जसं आपण शिवाजी महाराजांची मॅनेजमेंट जर बघितली की एका गडावर राहून इतक्या मोठ्या आदिलशाही, मुघलशाही ह्यांच्या विरोधात लढून, गनिमी कावा करून, हे सगळं मॅनेजमेंट आपण आपल्या संस्कृतीतनं नेहमीच बघत आलोय आणि इन्स्पायर होत आलोय. तर हे आपण नेहमीच आपण खूप चांगल्या संस्कृतीत वाढलेलो आहोत आणि शिकत आलेलो आहोत, लहानपणापासून बघत आलेलो आहोत. ह्याचा नक्कीच आपल्याला एक मॅनेजमेंटमध्ये अजाणतेपणे जाणतेपणे नेहमीच आपल्याला फायदा होत आलेला आहे. आणि नक्कीच आपल्या भारतीय संस्कृतीत मॅनेजमेंटचा खूप मोठा हातभार लागलेला आहे असं मला वाटतं. यश शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उत्कृष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक. महत्वाचं म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस जो मला परदेशात जाणवला तो आपल्याकडं यायला हवा असं मला नेहमी वाटतं. किंवा जे काही लायसन्सेस किंवा परमिशन्स ह्या असायलाच हव्यात, नो डाऊट्स. पण जो स्पीड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज मला जर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घ्यायचं असेल तर 1 वर्ष ऑलमोस्ट जातं त्याच्यामध्ये. वेळेस तिकडं ते 8 दिवसात 15 दिवसात येतं. किंवा संधी आपल्या भारतात इतकी मोठी आहे. म्हणजे आपले माननीय पंतप्रधान नेहमी सांगतात की 138 कोटी जनता ही आपली स्ट्रेंथ आहे, हे आपलं मार्केट आहे. तर त्यावेळेस ह्या पण गोष्टी आपल्यासोबत व्हायला हव्यात, ज्या सिस्टीम्स असतील, जी काही. इनफॅक्ट 3 वर्षापूर्वी मी जर्मनीला गेलतो. तिथं जे बघितलं तर आपल्या पुण्यामध्ये जेवढा व्यवसाय चालू आहे कन्स्ट्रक्शन, म्हणजे मी इन्फ्रास्ट्रक्चर मधला आहे म्हणून मी ते बघत होतो. तर पूर्ण जर्मनीत जेव्हा आम्ही फिरलो तर मला असं वाटतंय की आपल्या पुण्यामध्ये त्यापेक्षा जास्त साईट्स चालू होत्या अख्ख्या जर्मनीशी कम्पेअर केलं तर. इतकी आपल्या इथं संधी आहे. जे आपले पंतप्रधान साहेब सांगतात की 138 कोटी जनतेला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं इटसेल्फ खूप मोठा चॅलेंज आहे आणि ती मोठी संधी सुद्धा मला आपल्या देशामध्ये दिसते. दुसरं एक मला जाणवतं की आपल्या इथं फेल्युअर म्हणजे गुन्हा, क्राईम असं जे काही समजलं जातं ते वेगळ्याच पाश्चिमात्य देशात किंवा अमेरिकेमध्ये तसं दिसत नाही. म्हणजे अनेक जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट, म्हणजे मी अच्युत गोडबोलेंचं बोर्डरूम जेव्हा पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये जर आपण वाचलं तर 70-80% बिझनेसमन हे टॉपला जाऊन पुन्हा खाली आलेले आहेत. पण तिथं त्यांना गुन्हेगार नाही समजलेला. परदेशामध्ये तेवढ्या पद्धतीने बघितलं जात नाही. शिवाय त्यांचं जे मार्केटिंग स्टाईल आहे, ब्रँड बिल्डिंग आहे, आज अमेरिकन कंपन्या आपण बघतो, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, पेप्सी, कोक, तर त्यांचं जे काही ब्रँड बिल्डिंग आहे ते आपण आत्मसात करायला हवं आपण सर्वांनीच, असं मला नेहमी वाटतं. तो आपल्यात आणि त्यांच्यात थोडासा एक डिस्टिंग्विश फरक आहे असं दिसतो, जाणवतो तो. माननीय पंतप्रधान यांनी जी काही आत्मनिर्भरता जी राबवायचा प्रयत्न केलेला आहे तो 100% खूप चांगला आहे आपल्या देशासाठी. म्हणजे आपण करोनाचा मगाशी उल्लेख केला तर पूर्वी आपण सर्व गोष्टी इनिशियल स्टेजेसमध्ये करोनाच्या PPE किट पूर्णपणे आपण बाहेरनं आणत होतो, आयात करत होतो, जी आपण नंतर एक 1-1.5 वर्षामध्ये निर्यात केली नंतर अमेरिका आणि इतर ठिकाणी. म्हणजे आत्मनिर्भरता ही खूप गरजेची आणि आपल्याकडे ते पोटेन्शियल आहे. ॲज अ भारत आपण पूर्णपणे बघितला तर आपल्याकडे 12 महिने पाणी असणारे राज्य आहेत. किंवा जे काही हवं आहे ते सर्व आपल्या देशामध्ये आहे, तर आपण का नाही करायला पाहिजे. 100% आत्मनिर्भरता ही आपल्याला आवश्यक आहे आणि आपण ते करू शकतो. जसं नितीनजी गडकरी आज, म्हणजे तुम्ही बघितलं
तर ज्या पद्धतीने ते काम करतायत, आमचा त्यांच्याशी संबंध येतो, बिईंग अ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, नॅशनल हायवेची आम्ही कामं करतो, त्या माणसाकडे बघितलं की जाणवतं की अरे काम कशा पद्धतीने करायला हवं. ज्या पद्धतीने ते 100 किलोमीटर पर डे करायचं त्यांचं टार्गेट आहे. आणि बरेच जण वर्ल्ड रेकॉर्ड करतायत आज आपल्या भारतामध्येच. आपल्याच पुण्यातले राजपथ इन्फ्रा असेल, पटेल इंजिनिअरिंग असेल, ही लोकांनी आता वर्ल्ड रेकॉर्ड केलेली आहेत आपल्याच भारतामध्ये काम करून. तर हा स्कोप आपल्या इथं नक्कीच आहे. आणि आपण एक दिवस, अजून खूप लॉंग वे टू गो आहे असं म्हटलं पाहिजे आपण, की खूप इनिशियल स्टेज आहे आता आत्मनिर्भर भारताची. पण यस, त्यांनी ऍटलिस्ट दिशा तर दिलेली आहे. गडकरी साहेब असतील, मोदीजी असतील, ह्या सर्वांनी एक चांगली दिशा आमच्यासारख्या युवक लोकांना दिलेली आहे, की जे इन्स्पायर होतात की यस आपण हे करू शकतो. आणि जर आपण उदाहरणं बघितली तर तशा कंपन्या होत चालल्यात. टाटा सारखी कंपनी आज बाहेरच्या कंपन्या ॲक्वायर करते, जॅग्वार असेल किंवा इतर मोठ्या कंपन्या ते ॲक्वायर करतायत. आपली इन्फोसिस आहे किंवा ह्या सगळ्या कंपन्यांकडे बघून आपण बघू शकतो की यस आपण सुद्धा आत्मनिर्भर होऊ शकतो असं नक्कीच वाटतंय. आजच मी सकाळी वाचत होतो गडकरी साहेबांचं की हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन म्हणून एक ते पेट्रोलच्या एक पर्याय म्हणून ते शोधतायत. आणि त्यांचं टार्गेट आहे की आपण कदाचित ते एक्सपोर्ट करू शकतो. तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी चालू आहेत सरकारच्या म्हणू शकतो आपण किंवा इंडिव्हिज्युअल मंत्र्यांच्या, हे खूप चांगल्या दिशेने आपल्या देशाला नेत आहेत. आत्मनिर्भरता हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे असं मला वाटतं, की आपण जगावरती राज्य करण्याची आपली क्षमता आहे असं मला नक्कीच वाटतंय. ज्या पद्धतीची लोकसंख्या आपल्याकडे, ज्या पद्धतीचा इथोच संस्कृती आपल्याकडे आहे आणि ज्या पद्धतीचा युवक आपल्याकडे आहे, तर आपण नक्कीच आत्मनिर्भर होऊ शकतो. आणि ती अतिउत्तम योजना आहे असं मला वाटतं. 25 वर्ष झाली मॅडम आम्ही जनता सहकारी बँकेसोबत आहोत. आणि पहिली बँक आहे आमची, म्हणून एक इमोशनल अटॅचमेंट सुद्धा आहे. आणि आम्हाला कधीच पैशाची अडचण आली नाही खरं सांगायचं तर. जनता सहकारी बँक सोबत असल्यामुळे कधीही वाटलं नाही की अरे पैसे आपल्याला लागतायत तर कुठं जायचं. तर पैसे लागले, नवीन व्यवसाय वाढवायचा असेल, चला जनता सहकारी बँक आपल्या पाठीशी आहे, हे नेहमी एक मानसिकता झाली. आणि त्या पद्धतीने जनता बँक सुद्धा मागं उभं राहिली. म्हणजे आम्ही 1.5 लाखापासनं CC जे असतं कॅश क्रेडिट लिमिट, हे 1.5 लाखापासनं जनता सहकारी बँकेत चालू केलं होतं. आज 25 कोटीची CC आणि 15 कोटीची बँक गॅरंटी, म्हणजे 40 कोटीचं एक्सपोजर आम्ही आज जनता सहकारी बँकेत वापरतोय. आम्ही जे नॅशनल हायवे तुम्हाला बोलतोय तिथे सुद्धा आउट ऑफ वे जाऊन यस जनता सहकारी बँकेकडनं आम्ही एक शिकलो की नियमात असेल तर ते सगळं काही करायला तयार असतात. आणि त्याच्यामुळे ती हेल्दी बॅलन्स शीट किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं महत्व खूप इनिशियल स्टेजपासून आम्हाला समजलं. ही पण एक जनता सहकारी बँकेचा आम्हाला फायदा आला की जे नियमात आहे तेच करायचं, बाकी गोष्टी काही करायच्या नाही. म्हणून आमची पण बॅलन्स शीट त्या पद्धतीने स्ट्रॉंग होत गेली. एक आम्ही नॅशनल हायवेचं काम घेतलं आणि आमच्या लक्षात आलं की अरे जनता सहकारी बँक जी आपली आहे तिची बँक गॅरंटी तिथे चालत नाही. जे काही नेटवर्क किंवा जे लागतं ते नाही, त्याचं नाही. नॅशनलाइज बँकेची बँक गॅरंटी लागते. इथं सुद्धा जनता सहकारी बँकेने आम्हाला शब्द दिला की आम्ही तुम्हाला ही बँक गॅरंटी देऊ. त्यांनी दुसऱ्या बँकेची, IDBI बँकेची बँक गॅरंटी घेऊन सुद्धा आम्हाला दिली. म्हणजे अशा गोष्टी सुद्धा जनता सहकारी बँकेने आमच्यासोबत केल्यात. थोडक्यात सांगायचं तर आम्ही जे काही फ्युचर बघतोय त्याच्यामध्ये जनता सहकारी बँकेचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. स्मॉल बिगिनिंग, इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट, सस्टेन प्रोग्रेस अँड ह्युमंगस पॉसिबिलिटीज आर वेटिंग, ही आमची कंपनीची एक व्हॅल्यू आहे. स्मॉल बिगिनिंग, आज उद्योजक जे यायला बघतायत, स्मॉल बिगिनिंग, छोटं काहीतरी एक चालू करून जस्ट चालू करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की खूप मोठं काहीतरी करायचं नाही, आपण स्टार्टच करत नाही. तर जसं तुम्ही म्हटलं स्टार्टअप, तर ॲटलिस्ट सुरुवात करायला हवी. जसं व्यायाम करणं हा पण एक खूप लोकांचं ड्रॉबॅक असतो. स्मॉल बिगिनिंग, काही नाही, तुला आज उठायची इच्छा नाही ना, ॲटलिस्ट बेडवरनं उठती तुझी स्मॉल बिगिनिंग असू शकते. जर तू ठरवलं की 6 वाजता उठायचं तर ती स्मॉल बिगिनिंग असू शकेल. उद्या घरच्या भोवती तरी एक राऊंड मार. खूप नको 1000 पावलं चालू, 2000 पावलं चालू किंवा 5 किलोमीटर चालू. स्मॉल बिगिनिंग. व्यवसाय करायचा आहे ना, छोट्यापासून तरी सुरुवात आपण करायला हवी. स्मॉल बिगिनिंग, इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट, इन्क्रिमेंटल, छोटी 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 आपण इम्प्रूव्हमेंट नेहमी आपल्या व्यवसायात करायला हवी. सस्टेन प्रोग्रेस, जो काही आपण प्रगतीपथावर आहोत तो सस्टेन करायचा पण आपल्याकडे प्लॅन ऑफ ऍक्शन हवा. आणि मग ह्युमंगस पॉसिबिलिटीज आर वेटिंग.
मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी साईट सुपरवायझर होतो पप्पांच्याच साईटवरती, स्प्लेंडरवरती मी जायचो. म्हणजे आपला राजभवनच्या रस्त्याचं फुटपाथचं जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यावेळेस माझ्याकडे स्प्लेंडर होती. मी ते साईटवरची मेजरमेंट घेऊन आठवड्याला लेबरच्या कॅम्पमध्ये जायचं आणि तिथं पगार करायचा. तर स्मॉल बिगिनिंग होती ती. म्हणजे आमचं सर्वात मोठं कॉन्ट्रॅक्ट आमचं त्यावेळेस होतं 25 लाखाचं. ती म्हणजे 2003ची मी तुम्हाला गोष्ट सांगते. स्मॉल बिगिनिंग. मी काही त्यात म्हणत नव्हतो की नाही मला एकदमच मोठं काय करायचंय, पण स्मॉल बिगिनिंग. येस, मी साईटवरती जायला लागलो, लेबरचा पगार करायला लागलो. बँकेमध्ये मी ऑलमोस्ट 6 महिने काम साईटवरचं बघितल्यानंतर, शिकल्यानंतर मग बँकेची पायरी चढलो. कदाचित 1 वर्षानंतरच चढलो बँकेची पायरी. मी पहिलंच नाही गेलो बँकेत की मला पहिलं लोन द्या. पहिलं मी काम शिकून घेतलं. स्मॉल बिगिनिंग. इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट. येस, मी ठीक आहे 20 लाखापासून चालू केलं, पण बाबा कसं आपल्याला 1 कोटीवरती जाता येईल, कसं आपल्याला 10 कोटीचं काम घेता येईल, कसं आपल्याला आज आमच्याकडे 350 कोटीचं एक सिंगल वर्क आहे, तर कसं आपण इथं जाऊ शकतो. ह्या गोष्टींचा नेहमी सतत विचार करत राहिलो की इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट, की बाबा आज काय आपण सिस्टीम चेंज करू शकतो, आज आपण सॉफ्टवेअरवरती येऊ शकतो का. पहिलं हाताने लिहायला सुरुवात केली. पहिली एक वही आणली जाऊन की बाबा वहीला रकाने पाडले की बाबा आज इतके लेबर होते, आज पाईपची गाडी आली, आज सिमेंट इतकं आलं. स्मॉल बिगिनिंग. मी काही पहिल्याच दिवशी पप्पांना म्हटलं नाही की काय आपल्याकडे सिस्टीम नाहीये, मला कम्प्युटर पाहिजे, मला एक ऑफिस पाहिजे, मला एक असिस्टंट पाहिजे. काही नाही, साईटवरती जाऊन साईटच्या झाडाखाली बसून आम्ही ते अटेंडन्स लिहायचो, मटेरियल आलेल्याची गोळाबेरीज करायचो. स्मॉल बिगिनिंग. इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट. हा बाबा आज माझ्याकडे कोण नाहीये, आज मी एकटाच हे सगळं करतोय. इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट. मला कम्प्युटर घ्यावा लागेल. मग ते घरीच आम्ही कम्प्युटर घेतला, लॅपटॉप घेतला इनफॅक्ट पहिला. मग त्या लॅपटॉपवरती एंट्री करणं. इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट. सस्टेन प्रोग्रेस. आज जर तुम्ही बघितलं तर 20 वर्षामध्ये खूप आमची चांगल्या प्रगतीपथावर आम्ही आहोत. इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट. अजून कुठं पोहोचलोय का, खूप पुढे जायचंय अजून. तर आम्हाला नेहमी वाटतं की ही जस्ट सुरुवात आहे आमची, अजून काही खूप काय अचीव केलंय का, तर अजून नाही वाटत आहे. मागं वळून बघितलं तर आनंद नक्कीच आहे, पण पुढे बघितलं की वाटतं की आपण डिससॅटिस्फाईड आहे. आत्ता पण मी असमाधान आहे की जिथपर्यंत आम्ही आलोय ह्यापेक्षा खूप पुढे आम्ही जाऊ शकतो. म्हणून हे एक तत्व आपण नक्कीच ठेवायला हवं की स्मॉल बिगिनिंग, इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट, सस्टेन प्रोग्रेस, ह्युमंगस पॉसिबिलिटीज आर वेटिंग. दुसरं आमच्या महात्र्यांनी सांगितलं होतं 2008 मध्ये, मी ते पण आमच्या DNA मध्ये गेले, आमच्या कंपनीच्या सुद्धा, की डिझायर्स बिकम डिझर्विंगनेस ओनली थ्रू कन्सिस्टंट, डायरेक्टेड, सेल्फ मोटिवेटेड, इंटेलिजंट एफर्ट्स. म्हणजे काय, तर प्रत्येकाचीच मोठी स्वप्न असतात. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की मी स्प्लेंडरवरती जायचो, त्यावेळेस मला इच्छा होती, म्हणा स्वप्न होतं म्हणा, की वयाच्या 30 वय व्हायच्या आधी आपल्याकडे मर्सिडीज बेंज असेल. कशी होईल का माहीत नव्हता. मग महात्म्यांनी त्यासाठी एक गुरु मंत्र दिला की डिझायर्स, जी स्वप्न आहेत ती डिझर्विंगनेस कशी होतील, तर त्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिला, CDSE. कन्सिस्टंट, डायरेक्टेड, सेल्फ मोटिवेटेड, इंटेलिजंट एफर्ट. तर ह्या तत्वाने आमची कंपनी सुद्धा पूर्णपणे चालते की ती सातत्य, कन्सिस्टंट. दूध जर आपण तापायला ठेवलं आणि प्रत्येक 1 मिनिटांनी जर गॅस बंद केला आणि परत 5 मिनिटांनी चालू केला, तर ते दूध तापेल का, नाही तापणार. सातत्य पाहिजे. म्हणजे तो कंटिन्युअस गॅस जर आपण चालू ठेवला तरच ते चालू राहतं. म्हणून सातत्य पाहिजे. कुठल्याही नवीन उद्योजकात आपण बघतो की पेशन्स हवा, सातत्य हवं, डायरेक्शन व्यवस्थित हवी. मला जर मुंबईला जायचं तर मुंबईच्या दिशेने जायला हवं. डायरेक्टेड, सेल्फ मोटिवेटेड. मला मुंबईला जायचं तर मी स्वतः चाललं पाहिजे ना. आपण माणसाला एखाद्या ढकलून तो 2 पावलं, 4 पावलं, 5 पावलं चालू शकतो. जितका माझा पुश मोठा असेल तितका मी चालू शकेल. पण जर तो सेल्फ मोटिवेटेड असेल तर तो अख्खं जग चालू शकतो. म्हणून सेल्फ मोटिवेटेड, इंटेलिजंट एफर्ट्स, की हुशारीने आपण काही एफर्ट्स घ्यायला हवेत. आणि प्रयत्नांशिवाय काही होत नाही. आपण लहानपणापासून ऐकत आले की प्रयत्नार्थी परमेश्वर. तर ते एफर्ट्स सुद्धा आपल्याला तितकेच घेतले पाहिजेत. म्हणून डिझायर्स बिकम डिझर्विंगनेस ओनली थ्रू कन्सिस्टंट, डायरेक्टेड, सेल्फ मोटिवेटेड, इंटेलिजंट एफर्ट्स. तर मी ही नक्कीच सांगेल की आपण मोठी स्वप्न बघायला हवीत. ती स्वप्न अचीव करण्यासाठी जे काही आपल्याला लागतंय, CDSE असेल, स्मॉल बिगिनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी, पण स्वप्न ही मोठी पाहिजेत. जसं आपले माजी राष्ट्रपती होते अब्दुल कलाम, त्यांनी सांगितलं होतं की स्वप्न ही नसतात की जी आपण झोपलेल्या असताना बघतो, तर स्वप्न ही असतात की जी आपल्याला झोपून देत नाहीत. तर अशीच आपण स्वप्न बघितली पाहिजेत की जी आपण कशी अचीव करणार हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे आज आम्ही 250 कोटीचा व्यवसाय केलेला आहे मागच्या वर्षी, आणि आमचं 2030चं मिशन आहे की 10,000 कोटीला आम्ही पोहोचू.
माहिती का कसं पोचणार आहे, मला माहीत नाही आहे आज पण की मी कसं पोचणार. जसं सचिन तेंडुलकरला माहीत नव्हतं की तो 10,000 रन करेल का, 100 सेंचुरी करेल का, जेव्हा तो पहिला रन काढत होता तेव्हा. पण नक्कीच आम्हाला माहिती आहे की आपण जिथपर्यंत पोचू शकू, बघू शकू, तिथपर्यंत बघून तिथनं पुढे वाट भेटणारच आहे. तशीच वाट भेटत आलेली आहे आम्हाला. म्हणून आपण पण स्वप्न मोठी बघितली पाहिजेत, की स्वप्न अशी पाहिजेत की जी आपल्याला झोपू देणार नाहीत. तर ही सगळी कृपा मला असं वाटतं की आई वडिलांची, पुण्य म्हाताऱ्यांचं साथ, गुरूंची, आणि कुठली तरी आपल्याला साथ पण हवी. म्हणून ही स्वप्न मोठी आपण नक्कीच बघायला हवीत. हे पण मी नवीन उद्योजकांना सांगेल, युवा उद्योजकांना सांगेल. बघायला हवीत. स्वप्न ही इमोशनल असतात आणि स्वप्नांना आपण गोल्समध्ये किंवा टार्गेट्समध्ये रूपांतर करायचं असेल तर ते इंटेलेक्च्युअल असतं. तर जेव्हा आपण गोल ठरवतो तर गोल हा स्मार्ट गोल असला पाहिजे. स्मार्ट म्हणजे एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए अचिवेबल, आर रिअलिस्टिक आणि टी म्हणजे टाइम बाउंड. तर मी एक दिवस श्रीमंत होईल हे काही स्वप्न असू शकत नाही किंवा हा गोल असू शकत नाही. गोल हे स्पेसिफिक हवं, की श्रीमंताची मला व्याख्या माहीत पाहिजे, की माझ्याकडे 100 कोटी रुपये बँकेत असतील त्याला मी श्रीमंत म्हटलं पाहिजे का, माझ्याकडे 10,000 लोक जेव्हा काम करतील त्याला मी श्रीमंत म्हटलं पाहिजे. हे आपल्याला स्पेसिफिक माहीत हवं, मेजरेबल असायला हवं, मोजता यायला पाहिजे. मी एक दिवस श्रीमंत होणार, ते मोजताच येणार नाही किती श्रीमंत होणार. अचिवेबल पण हवं, मी काहीतरी वेगळंच काहीतरी ठरवलं की मला प्राणी व्हायचंय तर ते काही गोल असू शकत नाही. म्हणून अचिवेबल पण पाहिजे, रिअलिस्टिक पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाइम बाउंड पाहिजे. की बाबा 2030 साली जसं आम्ही ठरवलं की स्मार्ट गोल पाहिजे, की टाइम बाउंड ह्या 2025 मध्ये माझं हे टार्गेट अचीव्ह झालेलं असेल. तर अशा पद्धतीने आपण स्मार्ट गोल प्रत्येक नवा उद्योजकानं ठरवायला हवं असं मला वाटतं. शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.